नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। आज दिनांक 26 मार्च 2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यातील पोलीस स्टेशन शाखा प्रभारी यांची निवडणूक तसेच आगामी सण उत्सव संबंधाने नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10:30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकीदरम्यान आगामी निवडणूक संबंधाने तपासणी समितीच्या आदेशानुसार शस्त्रे जमा करण्याचे निर्देशाचे कशा प्रकारे पालन केले गेले याबाबत आढावा घेतला असता अकोला जिल्ह्यात 533 शस्त्र परवानाधारक यांनी त्यांची शस्त्र जमा केली। आगामी निवडणूक संबंधाने पकड वॉरंट व पाहिजे फरार विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील 238 पकड वॉरंट तामील करण्यात आले आहे व पाहिजे फरार आरोपी संबंधाने जिल्ह्यात एक पाहिजे आरोपी यास अटक करण्यात आली आहे। तसेच एकूण 49 अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। अवैध दारूच्या 2 मोहीम राबवून 563 केसेस करण्यात आल्या आहे। निवडणूक अनुषंगाने जिल्ह्यातील सीमेवर 9 चेकपोस्ट लावण्यात आले आहे। बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी FST 24 SST 17 आणि QRT 2 असे पथक नेमण्यात आले आहेत। सण उत्सव व निवडणूक दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीसह एकूण 4 ठिकाणी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे। बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून राज्य राखीव पोलीस बल यांचे 2 कंपनी व अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे। जातीयवादी रिपोर्टवरून 65 इसमांवर व इतर 982 इसमांवर कलम 107 व 110 जामीन फौजदारीप्रमाणे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वेळोवेळी विविध उपाययोजना तसेच प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत तसेच गाव भेटी देऊन कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले व आज माहे फेब्रुवारी 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे 64 पोलीस अधीक्षक व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देऊन पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे।